करतो दीपी नाही आपला मित्र दीपा मित्र आलाय आपला आपला भाई तू बस तू इथं बस चालू केले तू इथं बस भाई तू मध्ये बस आणि तू कुठे जाऊ नको भाई तू पळून जातो तू बस. अहो दीपसेठ तुमची वाट बघतोय एकदा हा तुमची वाट बघून बघून ह्यो ग्लास पण कोरडा पडला. हा ग्लास कधीपासून वाट बघतोय दीप येईल आणि मी त्याच्या हातात जाईन. कधी एकदा त्या ग्लासातली दारू आमच्या सगळ्यांच्या पोटात जाणार. घे लवकर घे दीप घे. दारूकडे बघून दारू पोटात जात नाही. उचला ग्लास आणि लावा तोंडाला. चेस भाई चेस सर चेस भाई चेस. मग तू जर दारुडा नसशील तर आज दारू प्यायची नाही. दीपशेठ माहित आहे तुम्ही दारू पिण्यात प्रो आहे आणि एकदम टॉप टू बॉटम. जरा जमाना तर काय तरुण आहे रात अजून तरुण आहे तुम्ही आता दुसरा पॅक घ्या भरून. भर क्लास भर लवकर भरतोच आहे. भर घेऊ दे मस्त. काय तू काहीतरी वेगळंच केलंय. कोल्ड ड्रिंक मिक्स केलं तू. भाई आपल्याला बराच वेळ बसायचा आहे ना मग आज कोल्ड्रिंक मधून प्यावं असं वाटलं मला. हे चालेल तू पी. आत्या अगं मी काय म्हणत होतो अगं काय एवढं सगळं का बनवलंय काय स्पेशल आहे का? स्पेशल म्हणजे गटारी आज. वाह क्या बात आहे. अगं काय भजी अगं नाही म्हणजे मला माहितीये की आपल्याला पावसात आवडते भजी खायला पण अगं तेलात तळलेली असते ना ती. भजी तेलातच तळतात. हो पण त्यात किती कॅलरीज असतात शरीरासाठी चांगलं असतं का ते? अजून काय बनवलंय? गुलाबजाम. अगं म्हणजे नुसता साखरेचा पाक. अगं किती कॅलरीज असतात त्यात आणि एकही कॅलरी शरीरासाठी उपयोगाची नसते. आपल्याला जेवढी साखर हवी ना तेवढी आपल्या जेवणातून आपल्याला मिळते याची अजिबात गरज नाही. अजिबात चांगलं नाही. तू या सगळ्या गोष्टीकडे लक्षच देऊ नको. तुला काय हवं ते तुला सांग. तुला मिल्कशेक करून देऊ का? मिल्कशेक ते तर अजिबातच नको. का? अगं फळ आणि दूध ते एकत्र नसतं घ्यायचं. अरे देवा म्हणजे तेलकट खायचं नाही गोड खायचं नाही फळ दूध एकत्र खायचं नाही मग नक्की काय खायचं सांगशील? अगं आयुर्वेद आपल्याला सांगतं की फळ आणि दूध एकत्र खाऊ नये ते शरीरासाठी चांगलं नाही. ओ बाबा विराज एकदा तरी त्या जिभेकडे बघ लक्ष दे तिच्याकडे जरा चमचमीत खाऊ दे तिला. कंटाळली असेल असं तुझ्यासारखं खाणं खाऊन ती बिचारी. काही गरज नाहीये. हे खरं म्हणजे ना जिभेचे चोचले नाहीच आहेत हे आपले चोचले आहे. बर हे आमचे चोचले आहेत ना ते आम्ही खाऊ. तुला काय हवं ते सांग तेवढं करून देते. मी एक काम करतो मी आज प्रोटीन शेकच पितो. अगो देवा गटारीला तू प्रोटीन शेक पिणार आहेस? तुझ्या दादाला विचार दीप दादाला गटारीला काय पितात ते सांगेल तुला सगळे नाव एक एक. नाही नको त्या वाट्याला ना मला जायचंच नाहीये. मी या घरी एकमेव शिस्तप्रिय आहे आणि मला तसाच राहू द्या. हो का? बघूया ना किती दिवस असा शिस्तप्रिय राहतोयस ते. येऊ दे बायको तुझी आणि तिलाही आमच्यासारखं असं खायला आवडत असेल ना तर ती आमच्या गटात. मग ती आमच्या गटात आल्यानंतर मग म्हणायचं नाही की मला तुमच्या गटात घ्या. तिकडे लांब बसायचं आणि लेक्चर द्यायचं मग आम्हाला जे काही द्यायचं ते. कळलं? ताई देव सुद्धा स्वर्गात विरुद्ध स्वभावाच्या लोकांच्या गाठी बांधत असतो आणि आपली विराजदादा इतकी शिस्त पाळतायत खरं. तुम्ही बघा त्यांना मुलगी सुद्धा विरुद्ध स्वभावाची मिळते की नाही. नाही असंच व्हायला हवं. अशीच बायको मिळाली पाहिजे शहाण्याला. फार बोलत असतो ना. येऊ दे बायको मग कळेल बरोबर. तिचं लेक्चर सुरू झालं ना की बघू तू कुणाला लेक्चर देतोस ते. आत्या राहू दे
आणि हो आशाताई, तुम्ही तर राहूच द्या. हा, मी या अशा मुलीशी लग्न करण्यापेक्षा ना मी बिन लग्नाचाच राहीन. हा हा, आणि मुळात म्हणजे माझ्याशी जर लग्न करायचं असेल ना तर मुलीला शिस्तप्रिय असायलाच हवं. आणि मी तर त्या मुलीला एवढे शिस्तीचे धडे देईन ना की ती तुम्हा सगळ्यांना माझ्या गटात घेऊन येईल. मग त्यानंतर आपल्या घरी नुसतं हेल्दी फूड आणि हे सगळं जेवण इतिहास जमा होईल. आता तू तुझ्या खोलीत जमा हो, नाही तर तुला गुलाबजाम भरत. नाही 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 पुराव. एक मिनिट थांबा रे. मला एक सांगा, दरवेळी आपल्या पार्टीमध्ये ह्याची काय ट्यूटिव असते रे? जेव्हा मागावं तेव्हा ह्याचीच बडबड, ह्याचीच बडबड. अरे त्या नित्याची रम मारली नाही. तर सगळ्यात तुला प्रॉब्लेम असायला पाहिजे ना. त्याचा ब्रँड आहे, तुला काय प्रॉब्लेम आहे? आपला मित्र तो. हा, मग तू एक काम कर, मला काय बोलला नित्या माहितीये मगाशी? नित्या काय बोलला मला माहितीये मगाशी? मला आपला काय प्रॉब्लेमच नाही, नित्याचा प्रॉब्लेम आहे. बघ असं बोलला, असं बोलला. ठीक आहे ना भाई, मी काय बोलतो, हे घे ना थोडी माझ्यातली, घे ना थोडी थोडी पी घे ना भाई. एक घुट मार ना भाई, घे. अरे दे, दोस्ती आहे यार आपली. माझी आहे ना, तुझी माझी आहे ना. ठीक आहे, चल. मस्त आहे ना बरं. Cheers, भाई. Cheers, दोस्ती cheers. के नाम. क्या बात है भाई, एक नंबर. तू शेवटी केलंस ना सिद्ध. तू दारुडा होतास, असशील आणि नेहमी राहणार. तुला एक दिवस सांगितलं होतं की दारू पिऊ नकोस, पण तू काय केलं? नाही, तू पी, अजून दारू पी. तू दारुडाच आहेस. कोण आहे? कोण आहे? कोण आहे मला सांगणारी मी दारू प्यायची की नाही? हा, माझी दारू मला प्यायची आहे. जेव्हा पाहिजे तेव्हा पेन नाही प्यायची, नाही पिणार. ही कोण आहे मला सांगणारी? तुझ्यावर ना विश्वास ठेवायचाच नाहीये कुणाला. अरे मी काय पेपर मध्ये जाहिरात दिली होती का की माझ्यावर विश्वास ठेवा? हा, विश्वास ठेवा अशी जाहिरात दिली होती का? उईशी उईशी. तुला कळत नाही का मी काय बोलतेय? तुला 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 थोडी पण लाज नाहीये का रे? काहीच वाटत नाही तुला हे करताना? अरे इथचा आवाज केवढा कर्कश आहे रे. तू गाणं लाव रे. सुलोचना, अरे किती मोठ्याने हाक मारतोयस, दचकायला झालं मला. नकळत आवाज चढलाच माझा. आता जर मी हिला सांगितलं की हिचा लाडका भाचा मला कुठे दिसला, पुन्हा या आंधळेपणाने त्याची बाजू घेऊन वाद घालत बसणार. जाऊ दे, हे मूर्ख मुलाचा विषय न काढलेलाच बरा.